आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। एका पोलीस अधिकाऱ्याने अटकेत असलेल्या महिलेच्या मुलीबाबत शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे। या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार एका प्रकरणात अटकेत असलेल्या महिलेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्या पोलीस अधिकाऱ्याने महिलेच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली असता त्यासाठी 10,000 रुपये देण्याचेही सांगितल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर संबंधित महिलेने धाडस दाखवत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ सत्यता पडताळून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची कारवाई केली। या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ आणि माहिती समोर आल्याचीही चर्चा आहे। दरम्यान या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुकही केले जात आहे। महिलांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन कारवाई करणारे अधिकारीच समाजात विश्वास निर्माण करतात, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत। आजच्या काळात राज्यात महिलांवर अत्याचार, छेडछाड आणि बलात्काराच्या घटना वारंवार समोर येत असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात अस्वस्थता निर्माण होत आहे। त्यामुळे अशा कृत्यांमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे। अशा घटनांमुळे प्रशासनावरील विश्वास ढासळतो। महिलांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी शासन व पोलीस प्रशासनाने शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली पाहिजे। जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात त्यांचे कौतुक व्हायला हवे, तर चुकी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, अकोला।